काय फरक पडणारच नाही. तो आपला प्रकारच काढणार. आज वेगळा काय काढलाय मी ह्या बंद. अरे तुझे 1000 पर्याय झाले म्हणून तू सांगतो. तू सांगतस ना 1000 पर्याय झाले म्हणून. या मनात तू पेटी वाजवतच नाही. माझे 100 झाले असते ना उलटो बसून वाजवलं असते पेटी. काय शकतो दुसऱ्या कोणाकडे सांगलं असतं भाते मार उलटी पेटी वाजवलं असतं. अरे काय करतस ना तुला समजतच नाही. किती तुला काय घालून पाडून बोललोय. तुझे प्रश्न फक्त मी मिटवलाय ना. कोणाकडे फक्त तू रागानं आणि काय ऐकून तुझं घेतलं. आता तू इकडे ते आता उभा तुझी येतोय तुझी काय नाही का जागा पडलं कोणावर पडलंस आता तू. अरे तू माझा सांग आवाज लावलाय ना हे नाही माझा आवाज आहे ना तिकडे. मी का नाही तुझी शूट करत त्याचं कारण आहे. मी तुझी का नाही शूट करत त्याचं कारण आहे. आणि जे शब्द माझ्या व्हिडिओच्या खाली लिहिलेले ते तुझे मॅच होतात म्हणजे ती तुझी माणसं आहोत. ते किती वेळ माका खराब काय खाली पाठवतात ना आता माका बघूचा तो तूच समजला काय. अरे तुका मी कशा डबल बारी म्हटल्यानंतर मी तुका बोललोय ना तर फायदा काय माका सांगता का अशा द्यायची रे वाटेली घालत बोलले नाही की काय माका दाखवणाऱ्यांनी. आणि तू का बोल तू बोलू शकतो. अरे वास्तविक तू मला बोलतो जे ते नवीन असं बारी चांगली करतो एकटा तरी तुला थोडा दिला काय रे माका सांग ना. आणि नंतर सांगतो चिडतोय म्हणून काय लिहून घेऊ नको. तू असो तर बडबड कर. असं तुका शपथ घेऊन सांगले तू शपथ घेतलंस 22 तारखेपासून तू कार्यक्रम ना तू केलंस काय माका सांग ना. मला शपथ घेऊन सांगलंस काय का नाही बोललं. मिळगाव गावचे सुपुत्र माझ्या मिळगाव गावचे सुपुत्र राजेंद्र सदानंद फाटक नगरसेवक ठाणे यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस झालंय. मंडळातर्फे अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज नवनाथ क्रिकेट संघ कातवण सुनील मयेकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. समालोचनाला सांगत होतय ना बुवा आता जर तू क्रिकेट खेळत असशील ना तर तुका मी अजून मॅच फिरून दाखवू शकतो. येतच नाही आधी ना तुम्ही येता पैसे घेऊन नको आणि बघित असतो ह्या आणि किती खोटेपणा. गजाबाई शिंदे यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चाय पिऊची सोडून काय करता आणि किती कोणी आणलंय हे सगळे पाहिजे बघा तुम्ही कोणी किती आणला मग माका द्यावा. माझे मित्र तुका कशा घेतले माका सांग ना. माझ्यासाठी ते बिचारे गाडी 4 व्हीलर घेऊन गेली. माका सांगितलेली दुपारी तू जाऊ नको म्हणून आम्ही येतो सोडून म्हणून तरी आम्ही गाडी घेऊन गेलो. बोलणारा सर पंचत होत नाही कसा. तू आता मोठेपणा कुशान होईल सांगत होतस त्याच्यावर तू काय केलंस माका सांग नको बोली. अरे एकामेकाचे गळे धरणारे बुवा तुम्ही माका पॉइंट काढून करू नको. मग मी सगळे तिथे पॉइंट हे काय मोठेपणा केल्या माझ्या कातवन गावात ना हे ह्या माझ्या कातवन गावात प्रत्येक घराकणकणी बुवा एक सांगून ठेवतोय प्रत्येक घराकणकणी बुवा. आणि एकदा येऊन बघ भजन जर मागवलं तर त्याच्याबरोबर जर 30-35 पोरगे नसले तुझ्या ढेंगा घालून जाईल मी. समजला काय एका म्हणतात कातवन समजला काय. आणि खरोखरच नवनाथ क्रिकेट संघ कातवन त्या टायमाचे 4 गोलंदाज तुम्ही नावं आता सांगू शकतो. प्रकाश जोळी समजलं काय मनोहर सावंत गणपत मयेकर सुनील मयेकर आणि काय सांगा. आणि खरोखरच करी मी तुका सगळ्यात कसा खोटा वाटतंय. अरे एका बुवा बरोबर याचा पटत नाही. एका बुवा बरोबर ह्याला सगळ्यांनी टाकून दिले मी. आता त्यांनी जे 6 बारी केल्या ना 5 बारी केले म्हणतात आता ते लावून सांगलं नाही ना. ते आता तू सांगा बोलतोस ना प्रसन्न जेठी बुवा खरोखर मी 6 दिवसात 6 बारी केली. आणि तुझा आवाज रोवतो तुका मागा 30 तारीखच्या बारी दिसतो नाही हा नाही दिसतो 30 तारीखच्या बारी तुझा आवाज शाप जातो नो. तू माका शिकू नको. माझे बंधू झाले भाऊ जेठे त्यांच्याकडे एक जोरदार गाणं मला माझा सक्का भाऊ आला एका पाणीसाठी समजलं काय बघितलं काय बडबडतात ना त्याला समजत नाही. हे काय एक फुले समजत नाही.
तू डोक्यात पट्टी बांध नाही तर त्यांनी काय कर त्यांना काही फरक पडणार नाही. काय ह्या सगळ्या भीकमागाचे धंदे तुझे, फक्त भीकमागाचे धंदे. म्हणजे डोळ्यात पट्टी बांधलेली काय माका अजून कुठे लेवल करू शकत नाही. तू लेवल करून मला दाखव ना. आज माझ्याकडे भाऊचे बहुतेक माझे भाऊ आले, प्रवीण जेठे आले, भाऊ जेठे आले, विडभाऊचे आणि मला वाटतं बहुतेक जण आलेले. समजलं ना. मी सर्वांची नावं घेत नाही. माझे सगळे बंधुराज आले. त्यात एक जोरदार सर्वांनी टाळ्या मारा. माझ्या नादात नको लागा. उदय तुका नाही होता हे तुका सांगायला. अरे तुझं एवढंच लेवला की तू जास्त बारी आणि मी तुझ्या एवढे जर बारी करीन ना तर मी तुका 100% सांगते थोडे बंदच करून मी पूर्ण भजन मी पण करू शकतो. अरे माझे श्रीधर मुंगेकर बुवा ना खाली पेटी बघ. आम्ही तरी काय पेटी मी बघित होतोय. मला सांग ना युट्यूब मध्ये दिसता पेटी काय बघित होतोय. पेटी सगळ्यांच्या हातात असता असं नाही चालत. म्हणजे एखाद्याचा पाडावपान करायचा, एखाद्या घालून काढून बोलायचा. म्हणजे तुला काय शानी बारी गेल्या वर्षी काय केलंस ना. का मी रिया मिस्त्री बुवांची आणि शिरसट बुवांची बारी झाली ना तेव्हा 9 जणांचे रिपोर्ट होते. सत्यानाश केल्या बारी उदय पारकरांनी. समजला काय भाई इथं मी काय मग शूट करू बारी. तू सत्यानाश केलं म्हणून तू चढून बघतो नाही पैसे काढतले ते त्यांका नकोच होतस तू. मी तुका बरोबर आणलं, तुका मी आणलं. माझ्या नादात कोण मी आधी सांगितलेलं. तू माका सांग ना माझा ह्या बुवा बरोबर पट्टा त्या बरोबर बुवा बरोबर पट्टा. माझं फक्त एका 2 बुवांबरोबर भांडण असतं. नाही तर माझे सगळे चांगले माझ्याशी. आणि मी पदार आहे मुंबई. तुला सांगते मी पदार आहे तुला माहिती आहे आता. आणि तो प्रश्न मात्र मी मिटवणार. आधी तुला सांगतोय. तू मगाशी जो मला प्रश्न घातलंस मी विचारणार भालचंद्र केळुसकर बुवांना मी फोन लावणार उद्या. आधी तुका सांगतो हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. आवाज बघ नाही नको आपला खुळ्या तुका काय वाटला काय असे काय सगळे काय पडलेले पडार पडलेले बुवा आणले. एवढं मला खर्च करून दिली आणले 11,000 पासून आणले नी. हा होय 18,000 आणले. आता कसा वाटला आता काय लिहू नको. आता काय करतो माहिती आहे शेवटची जी भाषा कातवन गावावर गजर बसवतो. गजरच बसवतो. समजला काय. पण ते माझे हत्ते हतच. तुका सांगते रात्री कधी जरी मी इलं तरी आपले हे दरवाजा खुल्ला आहे. कारण ह्या एवढ्या गावात आमच्या तुका एक सांगायचं होतं एवढ्या स्त्रिया होत्या पोरी होत्या आमच्या एका पण मुलीला आम्ही त्याला चिडत नव्हतो. आम्ही बहीण भावासारखेच राहिलेलो होतो. आणि म्हणून हे सगळं आमका मानतं. समजला काय पुढे आहे. नाही तर तुका कोण एअरफोन देतात ना ते काढतले आता मी. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान.
झालं पाहिजे. झोप येता नाही कोणा बाका सांगता ओ काय तुम्ही लागलं अरे साक्षरच ना सगळे आता काहीतरी आपला काहीतरी बडबड अजिबात बाबा माका नाही दिला असं माझी वेगळी होती ना पण मी करतोय ना भजन तुझ्यासारख्याला टप देतो 1000 पाऱ्या करणाऱ्याला तर म्हणजे मी बुवा आहे ना. ह्याचं नाव घेऊन नको त्याचं नाव घेऊन म्हणजे तू माझं नाव घेतलंस कसा मग वय किती नि हा किती तुका चालला का तुका काय सगळे काय माफ केला ना की काय 40 वर्षाचा प्लॅन मग तू कसा सांगितलंस मला सांगितलं कसं तू नाही सांगायचं 40 वर्षाचा प्लॅन तुझा बोल तू किती वर्ष भजन करत असता बोल. मी जर आता सांगितलं की माझे मुंगेकर बुवा आज 60 वर्ष भजन करतायत मग खरं लावला तुझा YouTube चालू आहे रे भुवंगा दापूजी बाई मी खरं सांगतोय कारण माका त्यांनी सांगितलेला होता कारण हो भयाचा बडबडतो आणि का मी मान्य करून घेणार नाही कधी. आता कसं झालं तोंड म्हशीच्या पाठच्या साईडच्या काय माझा तोंड बोलू नको तुला आधीच सांगते मी समजलं ना. रडू नको रे बाळा रडू नको रे उदय बघ त्यांचा तेवढाच वया बाकी काय नको म्हणजे आम्ही आणि काय भेटवलं काळीपेट घेऊन ये मी बघतो या करतो तुका धमकी नाका देतच की काय तू हे नाहीच होत तुका मी खराच सांगते तू नाहीच होत बाहेरच केले नाही तुला गेल्या वर्षी 9 जणांनी मला सांगितलं समजलं ना ते होय आता इथे पण नाही होता आणि किती माका किती झाल्या तर ते काय तुका बाहेरच केले सरळ माका सांगले उदय पारकर वन साइड खराब गाडी झाली. अरे गुंडुकवासाठी तू बोलतोस म्हणजे काय माणूस असशील आमचे मित्र होते तू पण मित्र असणार पण नकोदा बोलतोस तरी बोलायला घालतोस ना. तू सांग ना मला काय चुकला गाणं बरोबर नाही हो गाणं मगाशी म्हणलेलं बरोबर नव्हता मला खरं सांगा तुम्ही सांगितलं खराब तर खराब. रडू नको रे बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा
ते माती धोंडे नाही तो उगाच ते उचललो म्हणजे आम्ही करतो ना सगळा चुकीचा. आता माका याच्यात एका दोघांनी तरी सांगायचं ना बाबा चुकला म्हणून आणि होता चुकी ना आणि ही ह्या पणात तर येणारा नाही का कोणीतरी मनाचा नाही जाता समाधान आणि आवाज लावून शिकवलं आवाज म्हणायचं आवाजाचा पणाक आपण बोलू शकत नाही कारण प्रत्येकाच्या इथे दिले जे इथे भाडी जे लिहिलेलं आहे ते कधी ना चुके काढेल असं असतं मी त्याच्या आवाजाबद्दल नाही पण तो घालून पाडून काहीतरी तू बोलतोस ना तो माका राग येतो बाकी काय नाही. ना भाला ना भाला ना परिची ना गाव पाहिजे नवी शाळा जॉईन नाग बाला माका राग नाही असतो त्यांनी गाण कोकिळा माका म्हटले म्हणजे ह्याची पद्धत कशी आहे माहिती एखादा केंडायचा केंडे पण जास्त यायचा तुम्ही याचे माझे सगळ्या बुवांबरोबर बांधला. आता काल माझी 5 तारीखला ह्याच महिन्यात बारी झाली संजय पवार बुवांबरोबर मी त्यांना एक शब्द पण बोललो नाही एक शब्द पण न बोलता मी बारी केली पण ह्या घरात माका तसो फटको मारतो लागतो कालमार पाणी मारून ठेवायचा नाहीतर आपण काही खालच्या आमच्या घाल अरे काय करतोस आणि मला कळत नाही तू इज्जत तू बेइज्जत सगळ्यांना काय करतोस ते मला समजत नाही एवढं कसं बेइज्जत करतो सगळ्यांची तू बाबा आपण एकाच तरी टिकून देऊ काय आज मी तुला सांगतोय ना माझ्या 15 ते 20 बुवा कार्य करून तयार झाले पण मीच येत नाही तर उद्या ह्या माका झोडकूप गावता आता कसं असतं आता मला चांगला बोलतोय ना तू कधीच मला चांगला बोललास ना एवढं वाईट आहे काय मी बरोबर बापू दुर्यांचा विचार का मी त्यांना सांगितलं मला उदयच पाहिजे नाही ती बारी मी नाहीच करणार होते कारण माका माहिती आहे फटको मारूचा तो तूच माका चांगलो का बघ मारले उदय असा नसता रे आई शपथ सांगते ना भजन सुद्धा तुला भजन चांगलं आली ना बरोबर तुला आणते भजन तुझा बरोबर चांगला होऊ लागला पण तू एखाद्या घालून पाडून बोलतोस ना हे प्रेक्षक बघितल्यानंतर तू तो काय पावसाळतस का सोडून दे तू असं बोला या वयात पण गाणी चांगली म्हणता येत म्हणजे बरोबर तू बोला पण आई शपथ सांगते असं नाही झालं रे सगळ्यांबरोबर आनंद राहतो तुम्ही घाबरू नको बिंदास चालतो तो मगाशी ताच करी होतो आणि आता तो गजर करतो नाही ऑर्केस्ट्राच करणार तुका मी ताबडतोब दे पण ही बारी 4 वाजता चला होऊया लक्षात ठेव असो गजर कर 4 वाजता नाही तर मी आता होय तर मी 1 तास घेतोय नका सांग बक्षीस आलेले आहे पक्वानंद विराज यांस चंदू अपराज यांस कडून उर्फ मामा यांस कडून 101 रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा आमच्या कातूनवाल्यांना सगळ्यांना समजला की ते तो भजन करतात 100% आणि जर खरोखर तुमका वाटलं असेल ना ते जोरदार टाळी मारा बरोबर सांगतो आणि भाव सगळे खुश झाले काय ते बघ सगळे भाव खुश झाले म्हणजे जे कंपनी नरे कंपनी कुबल कंपनी सगळी इथे आहे त्यांना माहिती आहे तो साधारणशा ऐकणारा माणूस न हा खरी गोष्ट आली बरीच गोष्ट आली त्यांना माहिती आहे काही गोष्टी खऱ्या बोलाव्या लागतात कारण कसं असतं माहिती आहे जर समजा आमचे संदीप लोके बोलची कशी एक पद्धत आहे की ज्या टायमाला ते मिळगावला आमचे बारी करायला येतात समजलं ना आता इथे पण ते सहसा नाही बोलत ज्या टायमाला मिळगावला ज्या टायमाला बारी करायला येतात ना त्या टायमाला समोरच्या बोला बोलतच नाही पुढे माका अँड्रू म्हणतो अँड्रू ती तुझ्या माझ्यात ते अँड्रू काही फरक माका अँड्रू म्हणतो अरे बघ ना मला पोस्टात बोल भक्तिशाला काढलेला आहे कशा माहिती तू काय सांगणार होतोस माहिती का तू पॉइंट गावला होतो तू काय सांगणार होतोस माहिती का मंडळाने तिकडनं शाल दिली ती घातली नाही हा आणि आपला आणला किंवा हे घातलं नाही तर शायनिंग मारून दिलो ह्या वयाची शायनिंग मारतलं कारण ती रत्ना ठरली माझ्या हा आता तू ऐकायलाच ठेवता आता तू बोल ना बोला भया मी सगळीकडे नाही मी तुला नाही आता नाही बरोबर
आई बुवांशी ना संबंध चांगले ठेवतो रे. तू नको ऐका करू. ऐका तुझा काय केलंस ना त्याच्यामुळे तुझा तू मनात बरोबर सांगतो आणि ह्यात एका दाखवू शकता हा ना तुम्ही त्याच्यासाठी बोलते मी बोलते कशात हे कव्हर करून देतात माका बरोबर खरं. संदीप गेटे यांच्या स्मरणार्थ माझा पुतण्या आलाय प्रतीक गेटे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जोरदार टाळी मला माझे पुतणे. आणि संदीप गेटे म्हणजे आमच्या नवनाथ क्रिकेट संघ कातवांच्या या सगळ्या या कातवांच्या मुलांना विचारा की संदीप गेटे काय चीज होती. तिकडे गणपत सावंत माझा मित्र आलाय काही गेलो काय असा ना त्याला विचार हे त्या टायमाला काळ भैरव क्रिकेट संघ हिंदळे नवनाथ क्रिकेट संघ कातवन आणि नवज्योत क्रिकेट संघ मिडबाव ऐकून घे. हे पुढे मी चांगला सांगतो त्या टायमाची आता तुझ्या कासाला चांगले टीचर तू सांगतेस की नाही पण मी कधी सांगतो रे माझ्यांचा देवगडचो बुवा आहे ना मी मिळवावचो मग माझ्या मंडळाचा किंवा माझ्या संघांचा मोठीमान कधी करतो तू काय म्हणता येताळच अरे येताळ लागतात रे का बरोबर आहे. त्या टायमात मॅच अडकलेली असताना त्या टायमात आपण त्यांचा इशारा करूच असता कॉमेडीच्या माध्यमातून बाबा 47 बॉल 52 रवले का 68 रवले या सांगायचं असतात. 47 62 आता सगळ्यांनी लक्षात ठेवलेली असतात काकून कुलकेश्वर देवा हसले नाही का पटला समजला पुढे भाई बाजू आमच्या कुलकेश्वरचं आमच्या तुमचं नाव विसरले काय आमच्या दत्तगुरु पेडणेकरांचं काय काकोणेश्वर म्हणजे असे टीव्ही होते आणि त्या टायमात खेळताना पण मजा वाटायची. आणि मी क्रिकेटचं बोलले त्याच्यातून काय आणि नुसतं खेळ करायची हे काय एवढाच फक्त खेळ सगळ्या बॉल. आता तू सुशांत इतकं सांगल्यात ना तुम्ही एकमेकाची कॉलर पकडला आम्ही कॉलर नाही पकडला. जो जबाब द्यायचा असतो ना तो इथून द्यायचा असतो. आता मी दिला ना तुला तू मला सांग तुम्हाला सरळ सांग की जिथे तुमची गायकी बरोबर नाही मी तुझ्याकडचे 10 आणि इकडचे 10 असे उभे करतो आणि त्याकडे जाऊ माझी गायकी बरोबर नाही झाली. तुझ्या मित्रांना विचारणार फक्त क्लेम कोण करता तुम्ही करता समोरच्याची आम्ही क्लेम नाही करलो कधी समजलं नादाक लागा नको. मी आधीच सांगते माझ्या आमच्या बारी करताना शिस्तीत करायची. मी थोडीशी बळ काढली तू थोडीशी बळ काढ संपला विषय. वयाचा आधी बोलला संपला मला राग येऊ आणि ह्यात मात्र त्या दिवशी तू ना फोनवर बोललेलो समजला काय सगळ्यांना सांगतो आता मी
गजर घेतोय आणि गजराच्या माध्यमातून थोडंसं मनोरंजन करणार. कारण बुवांजवळ बारी दिली पाहिजे आणि त्यांचे पण सतत कार्यक्रम असल्यामुळे थोडं त्यांना पण झोप येतली पाहिजे. कारण उद्या पण त्यांची कुठेतरी बारी आहे, देवलूक लावल्या बारी आहे. कारण कसं असतं भजन म्हटल्यानंतर आम्ही तेवढ्या पुढे आहे बोलतो, आम्ही याच्या बाहेर गेलो काय आम्ही आपले खांद्यात खांदे घालून जातो. फक्त एकच त्याची माका हे वाटलं की तो खोटा बोलताना तो रेटून का तेही सोडायचा. कमीत कमी माझ्या मनात तरी चांगलं बोलायचं वाईट शकतो. तुझे पण कार्यक्रम वाढत नाही, मी तुला खरोखर वाईट नाही बोलत आहे. पण जा आपला तुला तुझ्या तोंडात पण सांगता आला वाईटच म्हणून. पण ती गेल्या वर्षी त्या काय सांगितली ना बारी खरोखर खरं आईच्या बाबा सरस्वतीच बोलू शकतो. सरस एवढं असं हातावर बघा लागतो माका. मी ज्या टायमात श्रीकांत शिरसाट बोलची आणि याची बारी होती माका 9 जणांनी आई सांगते नाही 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 पण मी नाही ते नाही करायचं. अरे तू 47 वर्षात 42 वर्षाचा सांगतोस की नाही भजन, मग ता कर ना चांगला भजन. अरे हाय तुझ्याकडे गायची बी केवढी सुंदर आता झाली आहे, डोळे मारून डोळे फोडून घे ना. मग काय नको आता पुण्यासारखे ह्या पहिल्या केल्याने काय चंद्रकांत बुवाणी आमच्या, पंचाळ बुवाणी, पाटील बुवाणी आमच्या, मोहन भोकर बुवाणी केल्याने काय का सोड नाही का नको काहीतरी. तो एक चष्मा लावून बाजूला लावून डान्स करता आणि काय तिकडे ते फुकटचे बिचाऱ्या किशोर बुवाणी मीटिंगवर मीटिंग लावतात, मीटिंगवर मीटिंग तुला बाहेरच करून टाकू पडेल. कशा नको आता पकडू काय मला सांग ना, कर ना सरळ बारी. आणि तू माझ्या ड्रेसवरून बोलस मला लय लागली. वडाल्यांना तू दिसतोस, मी नाही दिसणार. आता 2020 मध्ये असे ड्रेस येतात आणि तू घालतोस ना, तू नाही घालत काय मला सांग ना. आज तुका गावला नाही म्हणता तरी घेतलंच नाही. माका वसरे पण होता घेतलंच नाही. हो आयुष्य नाही नाही तुझं नको काहीतरी करू नको नाही माका नाही पडत तुझं बरोबर. गजर आहे, गजराच्या माध्यमातून कारण मला तसं वाटत नाही की लवकर बारी गेली पाहिजे. बुवांकडे आमच्या पॉईंट आपले लिव लिवतात ते काय फरक नाही. ह्यो हा कुपितर दगड एखादं एक काम करा समजलं ना. एका चांगलो पूजा दिला हा खरंच करे काय पूजा फुला बिलायचा घाला समजला आणि वळात तुम्ही का सोडून द्यावं. काहीतरी आपला करेल वेगळा असाच झाला. मी जोक कधी सांगत नाही. शाळेत लय हुशार हो, शाळेत लय हुशार पहिल्यापासून. म्हणजे कधी काय झालं ना काय बाई एका उठवी आणि काय होता चुकार दरवाजाच्या म्हणजे खिडकीतून बाहेर बघतात. खिडकीतून बाहेर बघतात तर बाई ते काय विचारतं, अरे उदय तू बाहेर काय बघतोस. तुला काय सांगता बाईनू कोंबडी कवाड घालता का बघतोय. तो बाई विचारत त्याच्यात नवीन काय झाला हा कवाड घालत. पटकन बाई का बोललो ना तुमच्या हिंमत असं तर तुम्ही घालून दाखवा. असलो आहे मी जोक कधी सांगत नाही. माझ्या पहिल्या बारी माझ्याकडे हो पहिलं जोक बघा पण करायला तर चांगला करायचा. भवानी आई अंबाबाई ऐका घाल म्हणता आज काय कर हा परत 30 तारीखला तर आम्ही झेलर करायला बरोबर झेलर केले. उदय तुका एक सांगतो माझं तुका कळकळीची विनंती आहे. तू जर करतोस ना तुका काय वाटतं माहिती आहे की माका सगळे चढवतं. पण आज मी तुला 100% सांगतो या देवीच्या स्थानात सांगतो तुला मी तुला 80% लोक बुवा हे बघून घेत नाहीये. मी तुला खरं सांगतो कारण आहे ते कारण मी सांगणार नाही. 80% बुवा गोड सगळे बोलतात ते माझ्यावर बोलतं पण पाठसून निंदा करतात हे तुला पण माहिती आहे. तू बघलंस बाहेर ठरले तेव्हा म्हणून सांगतो. भवानी आई अंबाबाई भवानी आई अंबाबाई
झालो तर मी कळस बांधीन. आईची सेवा कशी करायची असते या गजराच्या माध्यमातून मी सांगणार आहे तुम्हाला. गावांनी हो आई तुझे देऊळ माझी, आई तुझे आणि सुतार हो आई तुझा कळस नळी.
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ